नवी मुंबई के एमआईडीसी क्षेत्र की झोपड़पट्टियों के एसआरए के माध्यम से विकास के लिए निकाला गया टेंडर अब रद्द कर दिया गया है। सोमवार को हुई महानगर पालिका की महासभा में पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने राज्य सरकार के अभिनंदन का प्रस्ताव रखा। दरअसल कुछ दिन पहले एमआईडीसी ने इस परियोजना के लिए निविदा जारी की थी, लेकिन वन मंत्री गणेश नाइक ने इसका कड़ा विरोध किया और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर कैबिनेट के माध्यम से टेंडर रद्द करने की मांग की थी। सरकार ने इस मांग को स्वीकार करते हुए अंततः यह निविदा रद्द कर दी, जिससे फिलहाल नवी मुंबई में एसआरए के जरिए झोपड़पट्टियों के विकास की योजना पर रोक लग गई है। वहीं दूसरी ओर महानगर पालिका की महासभा में शहर में बढ़ते बेघर लोगों के मुद्दे पर जोरदार बहस देखने को मिली। घनसोली स्थित बेघर निवारा केंद्र के संचालन के लिए आस्था सामाजिक विकास सेवा संस्था को 1 वर्ष की मुदतवार देने का प्रस्ताव पर तीखी चर्चा हुई, लेकिन अंत में करीब 45.77 लाख रुपयों के खर्च के साथ इसे सर्वसम्मति से मंजूरी दे दी गई। प्रशासन के अनुसार 103 बेड क्षमता वाले इस केंद्र में पुरुष, महिला और बच्चों के लिए 24 घंटे सुविधाएं उपलब्ध है। हालांकि वाशी, नेरुल और जूहीनगर समेत कई इलाकों में रेलवे स्टेशन, सिग्नल और पुलों के आसपास बढ़ती बेघर लोगों की संख्या पर नगर सेवकों ने चिंता जताई और सुरक्षा, स्वच्छता तथा अवैध गतिविधियों के मुद्दे को गंभीर बताते हुए ठोस कदम उठाने की मांग की। या ठिकाणी आपल्याला माहितीच असेल, एमआयडीसीच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा एक टेंडर त्या ठिकाणी झाला होता. त्या टेंडरच्या माध्यमातून एक बिल्डर लादून एक क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्टींचं पुनर्वसन होतं. पण त्यामध्ये कुठलाही कन्सेंट न घेता फक्त 300 स्क्वेअर फीटचं घर त्यांना भेटणार होतं. त्यांना कुठे घर देणार तसं काही नव्हतं. त्यामुळे कुठलीही क्लॅरिटी त्यामध्ये नव्हती. त्यामध्ये लोकांवरती अन्याय होणार होता. तो एफएसआय जो यूडीसीपीआरच्या माध्यमातून भेटणार होता त्याचा लाभ हा पूर्णपणे बिल्डरला जात होता. आणि आता त्याचबरोबर बावनकुळे साहेबांनी 500 स्क्वेअर फीट ते 1500 स्क्वेअर फीटची जमीन नावावर करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. तो निर्णय घेण्याच्या 1 दिवस अगोदर बोर्डाने हा विषय घेतला आणि 27 तारखेला टेंडर काढलं आणि याचा अन्याय लोकांवरती होऊ नये या दृष्टीने नाईक साहेबांनी त्या विरुद्ध आवाज उचलला आणि आवाज उचलल्याचं त्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी लगेच तात्काळ तो रद्द करण्याचे निर्देश दिले आणि एमआयडीसीने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि झोपडपट्टीवासियांना न्याय देण्याच्या दृष्टीने एक चांगली भूमिका घेतलंय. त्याबद्दल सभागृहाने त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी व्यक्त केलं. या ठिकाणी सभागृहामध्ये घनसोळीमध्ये ज्या पद्धतीने न्यायालयाने सूचना केल्या पद्धतीने बेघरांसाठी एक निवारा केंद्र स्थापन करावं या दृष्टीने एक घनसोळीमध्ये निवारा केंद्र बनवलं. त्या कामाच्या व्यवस्थापनाचं जे रिन्युएशन करण्यासाठीचं ठराव त्या ठिकाणी सभागृहात. व सभागृहामध्ये सर्व सदस्यांनी त्यांच्या प्रभागातील बेघर, भिकारी, गरजुल्ले जे ब्रिज खाली बसतात तिकडेच त्या ठिकाणी वास्तव करतात यांची एक समस्या त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चेला आली. यामध्ये 3 विषय एका विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली, ते म्हणजे बेघरांचं व्यवस्थापन, त्याचबरोबर कुठल्या प्रकारचे बेघर या केंद्रामध्ये थांबतील आणि जे कंट्रोलच्या बाहेर असलेले जे बेघर आहेत, जे गरजुल्ले आहेत, जे सिग्नलच्या इकडे ब्रिजच्या खाली राहतात त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. तर या ठिकाणी आता कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचा अभ्यास करून आपलं जो केंद्र आहे त्याचा वापर कसा होईल, कारण की सगळ्या सुविधा आहेत तिकडे जर कोण गेलं तर तिकडे निघूच शकणार नाही. कोर्टाच्या सांगण्याप्रमाणे जे थंडीची लाट आली होती, गरमीची लू आली होती, पाऊस पडला होता, यामध्ये कोणाचा मृत्यू होऊ नये त्या दृष्टीने त्यांना काहीतरी निवारा भेटावा या दृष्टीने निवारा केंद्र असावा अशा प्रकारचा मानस त्या ठिकाणी होता. पण हॉटेलप्रमाणे कुठल्या घराप्रमाणे त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी वाढत चाललं. त्यामुळे त्या केंद्राचं वापर कशा पद्धतीने व्हावं यासाठी एक धोरण त्या ठिकाणी आणत आहोत. प्लस जे ब्रिज खाली ज्या पद्धतीने बाहेर देशामध्ये देखील होमलेस लोक त्या ठिकाणी त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी काही उपाययोजना ब्रिज खाली फेन्सिंग या माध्यमातून केली जाते. तशा या जिथे होऊ शकतात, बेघर त्या ठिकाणी राहू शकतात, गरजुले त्या ठिकाणी राहू शकतात, अशा उपाययोजना करण्यात, त्याचबरोबर तृतीयपंथी देखील वावर कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी त्या उपाययोजना करण्याचा ठराव देखील पुढच्या सभेमध्ये आपण त्या ठिकाणी आणत आहोत. त्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत.
एकतर न्यायालयाने दिलेले निर्देश, न्यायालयाने हे निर्देश दिले कुठल्या परिस्थितीखाली दिले आणि कुठले नियम घालून त्या ठिकाणी दिले, त्याचा अभ्यास करून एक धोरण की कशा प्रकारे याचा वापर त्या ठिकाणी होईल, एक माणुसकीच्या दृष्टीने निवारा केंद्र व्हावं या दृष्टीने महापालिकेने हे पावलं होतं. आणि दुसरा म्हणजे हे जे आटोक्यात न येणारे जे बेघर त्या ठिकाणी जे राहत आहेत, जे रस्त्यावर फुटपाथवर ब्रिजच्या खाली राहत असतात, त्यांचं नियोजन करण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी एक प्लॅन आणि उपाययोजना सभागृहापुढे पुढे आणू, त्यावरती चर्चा करू. फेन्सिंग असो, बाहेर देशात देखील होमलेस मॅन पर्सनची तिकडे उपद्रव आहे, त्यांना देखील कंट्रोल करण्यासाठी काही उपाययोजना केल्या, त्या सगळ्या आत्मसात करून पोलीस विभागाची मदत घेऊन कशा प्रकारे यांना जर राहण्यासाठीच जागा जर जी नष्ट केली तर निश्चितच त्यांचा उपद्रव त्या ठिकाणी कमी होईल आणि या माध्यमातून त्यांचा शोध घेऊन त्यांचं इथे राहण्यासाठी त्यांना राहिले तर इथे राहणार नाही अशा उपाययोजना करून त्यांचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलू. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.